हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे वारस नोंद. वारसा नोंदणीच्या नियमात बदल झालेले आहेत आणि नवीन नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. तर चला पाहूया वारसांना जमिनीचा हक्क मिळणार. आता तो कसा मिळणार? तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काच्या जमिनीची नोंद सातबारा उतारावर करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे आणि महसूल विभागाने ही प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी नियोजन आखले आहे. तसेच आता ही वारस नोंदणी प्रक्रिया कशी असेल? तर गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी तयार करतील आणि वारसांना तलाठ्याकडे कागदपत्रे सादर करावी लागतील, जसे की अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मीन्स डेथ सर्टिफिकेट, वारसांचे जन्मतारीख दर्शवणारे दस्तऐवज मीन्स डॉक्युमेंट आणि आधार कार्डाची सत्यप्रत. नेक्स्ट आहे स्वयं घोषणापत्र किंवा शपथपत्र आणि अर्जदाराचा संपूर्ण पत्ता मीन्स ऍड्रेस आणि मोबाईल क्रमांक. तसेच तलाठ्याकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर कडून वारस नोंदणी प्रस्ताव मंजूर केला जाईल. सातबारा उतार्यात आवश्यक दुरुस्ती करून वारसांची अधिकृत नोंद केली जाईल आणि तहसीलदारांना या मोहिमेचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अर्ज फक्त ई हक्क प्रणालीद्वारे स्वीकारले जातील. तर फ्रेंड्स, ही होती माहिती वारस नोंदणीबद्दल नवीन नियम. थँक्यू.